यंग लोकांना बिघडवतं असा हा प्रोग्राम आहे असा। त्याच्यावरती दारू पिऊन नाचले जातं। दहीहंडीचा प्रोग्राम आहे, त्याच्यावरती तुम्ही लेडीज वगैरे स्टेजवरती आणून नाचवणं, ढांचिक वगैरे असे हे चालू आहेत हे सगळे असे। मनीने भाव आणि देवा मला पाव, महाराष्ट्री संतांची भूमी, आम्ही कोणाकडेही वर्गणी मागाय जात नाही बाहेर। यावेळी सरकारने डीजेला बंदी घातली, तुम्हाला काय वाटतं हे बरोबर आहे चुकीचं आहे? नाही, एका अर्थाने चांगलंच केलं आहे ते। डीजे आज बंद केला आहे तर दृष्टिकोनातून चांगलंच केलं आहे त्यांनी, कारण की ह्या डीजेवरती जी नको ती गाणी लावतात, देवाचे नामस्मरण तर सोडूनच द्या, देवाचं नामस्मरण तर करतच नाहीत ते, आपले डीजे लावायचे, धांगडधिंगाणा घालायचा रस्त्याने वगैरे सगळं, पण ते योग्य नाही। ते आपण देवाची 5 दिवस 7 दिवस कोण 11 दिवस अशी सेवा करतो, पण त्याचा उपयोग काय होत नाही त्याचा। तुम्ही गणपती ज्यावेळी विसर्जनाची वेळ येते त्यावेळी तुम्ही मोठमोठे डीजे लावून मोठमोठे रस्त्यावरती धिंगाणे घालता, त्याला योग्य नाही ते। आता हे हल्ली आताच दहीहंडीचा प्रोग्राम गेला होऊन, त्याच्यामध्ये मोठमोठ्या लोकांच्या दहीहंड्या लागल्या, आमदार खासदार वगैरे यांच्या अशा लागल्या सगळ्यांच्या, पण ते त्या स्टेजवरती लेडीज नाचवणं योग्य नाही ते। दहीहंडीचा प्रोग्राम आहे, त्याच्यावरती तुम्ही लेडीज वगैरे स्टेजवरती आणून नाचवणं हे योग्य नाही ते माझ्या दृष्टिकोनातून, असं मला तर वाटतं। यंगर जनरेशनला असं नाही वाटत तुम्हाला की यंगर जनरेशनला असं काही प्रोग्राम हे यंग लोकांना बिघडवतं असा हा प्रोग्राम आहे असा। म्हणजे हे जी आपली जी वाटचाल आहे आता, हे गणपती वगैरे आणणं, भजन कीर्तन वगैरे, किंवा गणपती वारकरी पंथामधून घेऊन जाणं विसर्जनसाठी, हे अशी संस्कृती नाही, ही सगळी संस्कृती सोडत चालली आहेत, ती सोडून डोक्याला बांधून हे नको ते तुम्ही हे प्रोग्राम करताय। सर काय वाटतं तुम्हाला, गव्हर्नमेंटनी जी बंदी आणली डीजेवर बरोबर आहे चुकीचं आहे, काय वाटतं? नाही, गव्हर्नमेंट करतं ते एका अर्थाने चांगलंच करतं आहे, कारण डीजे हा ॲक्च्युली धोकादायक पण आहे, आणि यंग जनरेशनला ते दारू पिऊन नाचणं, धिंगाणा करणं, ह्याच्यावरती गव्हर्नमेंटनी जरा ठोस पावलं उचलली आहेत, ती बरं माझ्या दृष्टिकोनातून चांगलं आहे ते। डीजेचा आवाज आणि लोकांना आजूबाजूचे जे आहेत, समजा वयस्कर आहे, कोणी कुणाच्या घरी आजारी पेशंट आहे, तर अशांना हा आवाज सहन होत नाही, आणि या डीजेच्या ह्याच्यावर नाहीत कसा तो प्रकार, म्हणजे वेगळ्या प्रकारचा नाच होतो, त्याच्यावर ना देशभक्ती ना गणपतीची गाणी या कसली गाणी वाजत नसताना हिंदी गाणी वाजले जाते, त्याच्यावरती दारू पिऊन नाचले जातं, हा प्रकार एकदम चुकीचा आहे। तुम्ही समजा गणपतीला विसर्जन करता तर त्याला ज्याप्रमाणे तुम्ही घेऊन येता आनंदाने आणि उत्साहाने, त्याचप्रमाणे जर तुम्ही एक समजा लोकनाट्य किंवा समजा भजन म्हणत या नॉर्मली तुम्ही जर त्याला विसर्जन केलात तर ते उत्तम आहे। आणि ध्वनी प्रदूषण न करता, डीजे न लावता जर त्याला व्यवस्थित तुम्ही भजन वाजत, ढोल वाजत, टाल, लेझिम असे भरपूर प्रकार आहेत, त्या प्रकारे जर तुम्ही त्याला नेलं तर ते एक चांगलंच आहे। 10-20 वर्षांपूर्वी जे गाणे असायचे इकडे ते सगळे काही चेंजचे झालेत, आता नवीन गाणे आले, रिमिक्स पद्धतीने आलेत आता। जी पहिली जी जुनी जी गणपतीची वगैरे गाणी गायची, ही गाणी आता आहेच नाहीत, ते रिमिक्सवरती अशी ढांचिक वगैरे अशी हे चालू आहेत हे सगळे असे, पण ते योग्य नाही ते। जी रिमिक्स गाणी केलेली आहेत ती योग्य नाही ती। प्रल्हाद शिंदे साहेब, मिलिंद शिंदे साहेब, ह्या लोकांची जी जुनी गाणी होती ती एकदम ऐकण्यासारखी, मनोभावे ऐकण्यासारखी गाणी होती, आणि असं वाटायचं की गणपतीचा हा सण आला आहे असं वाटायचं। त्यामुळे शांत गाणी आणि व्यवस्थित ऐकण्यासारखी गाणी असायची पहिली। आता ही गाणी डीजे टाईप गाणी आहेत, ती धांगडधिंगा सगळ्या गाण्यांचं झालेलं आहे। ती सगळी गाणी ऐकायला येत नाहीत, आत्ता ती गाणी ऐकायला सुद्धा येत नाहीत, आणि आत्ताचा जो माहोल झालेला आहे, आता जे म्हटलं जातं ही महाराष्ट्री संतांची भूमी, पण ही संतांची भूमी राहिलेलीच नाही आहे असं म्हणायला काय हरकत नाही, कारण का पहिल्याचं हे साधू संतांनी जे आम्हाला लोकमान्य टिळकांनी जी शिकवण दिली होती, लोकमान्य टिळकांनी हे गणेशोत्सव चालू केलं होतं, त्या पद्धतीने हा गणेशोत्सव राहिलेलाच नाही आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे। तर मला तर असं वाटतं की आज आमच्या सोसायटीमध्ये आम्ही
ते लोकमान्य टिळकांची जी शिकवण आहे ते आम्ही अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे. इथे आणल्यापासून आम्हाला आज ह्या सोसायटीमध्ये 16 वर्ष आहे. 2010पासून आम्ही चालू केलं. तिथपासून आम्ही कोणाकडेही वर्गणी मागाय जात नाही बाहेर. आमच्या जेवढ्या खिशामध्ये पैसे, आमच्या खिशामध्ये जेवढं सोसेल तेवढंच आम्ही कार्यक्रम इथं करतो. ते लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असो, आमच्या लेडीजचे कार्यक्रम असो, की मंगलागौर असो, की छोट्या मुलांचं बाला डान्स असो, असं आम्ही छोटे मोठे कार्यक्रम इथं करत असतो. आणि जेवढा आमच्याकडे पैसा त्या पैशातूनच आम्ही त्याची भक्तिभावाने पूजा करत असतो. आणि असं करता करता आज हा आमचा नवसाला पावणारा डिंगेश्वरचा राजा हा खरोखरच नवसाला पावतो. आज 5-6 वर्ष झालेली आहेत. लोकांनी अनुभवसुद्धा घेतले आहेत. इकडे जे रेसिडेंट्स आहेत त्यांचे मोस्टली काय प्रोफेशन्स आहेत? सर्व नोकरीवाले आहेत सगळे. सकाळी उठून सर्वजण नोकरीला जातात. आता 2-3 वाजेपर्यंत आम्ही इथे मंडपात असतो, जागरण करत असतो. चहा पाणी नाश्ता पाणी होतं इथे. आणि नंतर सकाळी उठून मग कामाला जायचं. बिझी स्केड्यूल आणि हे सगळं काय कसं काय बॅलन्स करता तुम्ही? म्हणजे ॲक्च्युली असं म्हटलं गेलं तर मनामध्ये भक्तीचा भाव पाहिजे. मग ते म्हणतात ना, मनी नाही भाव आणि देव आम्हाला पाव. मनामध्ये भावच नसेल तर देव पावणार कुठे? आता बघा, सकाळी कामावर जायचं आहे. आता ही एवढी सगळी मंडळी आहे ती इथे रात्रभर खेळणार वगैरे, आणि नंतर सकाळी उठून कामावर जाणार. सकाळी मी 8 वाजता घर सोडतो. संध्याकाळी परत आपलं इकडे यायचं, आरती वगैरे करायची आणि आपलं आहे तसंच आपलं रुटीन चालू ठेवायचं. आपलं एनर्जी कसं काय येतं? ती आपोआप येते एनर्जी. आपला या सणाची आपण वाट बघत असतो की कधी हा गणपती येत आहेत, गणेश चतुर्थी कधी येते आपल्याकडे. या सणाची आपण वाट बघत असतो. त्याच्यामुळे तो उत्साह असतो आपल्याला की डेकोरेशन करायचं आहे. पोरं सगळे डेकोरेशन करायला येतात. मग तेवढा आपल्याला उत्सुकता वाढते. आणि मग आपल्या मित्रामध्ये सगळी एकता आपल्याला करायचं आहे. मग सगळे मिळून एकत्र आपण करतो हे सगळं. त्याच्यामुळे ही संस्कृती जपत जाते आपली सगळी. तर ह्यावर्षी पूर्ण ह्या टायमाला आपला किल्ला टाईप बनवला आहे. आता गणेश उत्सव आहे, तर गणेशोत्सवातून दुसऱ्या माणसाला काहीतरी त्यातून भेटेल, काहीतरी शिकायला, काहीतरी शिकता येईल. आणि आता कसं छावा पिक्चर पण आला आहे. त्याच्यामुळे लोकांना कसं आता जागरूकता झाली, बाबा किल्ले आहेत वगैरे आहेत, काय महाराजांनी केलं आहे ते सगळं त्यांना दिसल्या झालं. त्याच्यामुळे आम्ही पण हे दाखवण्याचा प्रयत्न केला की लोकांना दिसू दे महाराजांनी काय केलं काय नाही केलं लोकांसाठी. की एवढे सण साजरे करतो आपण, मराठी माणसं त्यांच्यामुळे आहेत आपण. त्याच्यामुळे हे आम्ही सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला याच्यात. डिंगेश्वर मंदिर आहे, चारकोप गाव का उनका गाववाल्यांका, त्यांच्या कोळी समाजांचा, त्यांच्या तिथे आलेला आहात तुम्ही.